नमस्कार महाराष्ट्र। पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील भक्तिशक्तीचा बालाजी राजा या गणपतीची महाआरती उत्साहात संपन्न। पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील भक्तिशक्तीचा बालाजी राजा मित्रमंडळ येथे भक्तिशक्तीचा बालाजी राजा या गणपतीची महाआरती संपन्न करण्यात आली। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी पोलीस महासंचालक विजयसिंह जाधव तसेच शिवसेनेचे रावसाहेब थोरात उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणरायाला पुष्पहार अर्पण करून मनोभावे पूजा करण्यात आली। त्यानंतर आरतीला सुरुवात करून महाआरती संपन्न करण्यात आली। यावेळी येथे भक्तिशक्तीचा बालाजी राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयवंत सर्जेराव जाधव, उद्योगपती बापूसाहेब काचोळे, उद्योजक प्रवीण मराठे, शिवसेना शहर संघटक रावसाहेब थोरात, उद्योजक भास्कर झंजाट, उद्योजक सचिन बोंडवे, अखिल भारतीय ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष अशोक काळे, आधारस्तंभ दलवीरसिंग चौधरी, रोहितास चौधरी, सचिव बनवारी अग्रवाल, प्रल्हाद ढवळे, बापूसाहेब केरीमान, राजकुमार कदम, अमर कदम, शंकर खाडे, अनिकेत जाधव व अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच भक्तिशक्तीचा बालाजी राजा मित्रमंडळाच्या वतीने बाप्पांच्या स्वागतासाठी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज। बालाजी राजाला 11 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल कसा हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो? भक्तिशक्तीच्या बालाजीच्या राजाला आज खरोखर 11 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्याचं संपूर्ण श्रेय या ठिकाणी सर्व सदस्य असतील, मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, विशेषतः संस्थापक अध्यक्ष आमचे जयवंतरावजी जाधव साहेब असतील, कार्याध्यक्ष अशोकरावजी काळे साहेब असतील, यांना दिलं पाहिजे। कारण आपण पाहतो की अनेक ठिकाणी तरुण वर्ग जास्त प्रमाणामध्ये गणेशोत्सवामध्ये भाग घ्यायचा, परंतु या ठिकाणी हे व्यासपीठ असा आहे, या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन एक गणपती मंडळ स्थापन केलेलं आहे आणि सलग 11 वर्ष या ठिकाणी गणेशोत्सव पूजन होत आहे आणि उत्सव साजरा होत आहे। आज तर आपल्या महाराष्ट्र सेवेमध्ये ज्यांनी सेवा केलेली आहे, पोलीस महासंचालक सन्माननीय विजयजी जाधव साहेब, तेही त्यांना या ठिकाणी आरतीचा मान घेतलेला आहे आणि त्यांनी आपलं अमोघ असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळे या मंडळाचं खरोखर कौतुकास्पद हे मंडळ आहे। युवा पर्वाला कुठला संदेश द्याल बालाजी राजाच्या याच्याबद्दल? काय युवा पर्वाला असा संदेश आहे की आपण ते म्हणतात ना, छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे शेजारच्या घरात, माझ्या घरात नाही, माझा मुलगा हा खाऊन पिऊन गुटगुटीत राहिला पाहिजे, त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे, असे अनेक पालक करतात। परंतु मी त्या पालकांना पण बोलन आणि युवांना पण बोलन की आपण घरात बसून राहू नका। कारण आपल्याला आपल्या देशासमोरचे जर संकट नाही समजले तर आपल्यावरती, मी आत्ताच बोललो मगाशी की अनेक आपला देशाचा भूभाग परकीयांनी आक्रमण करून लुबाडलेला आहे। कुठेतरी शतकानु हजारो वर्षातून एखादे छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेतात, एखादे सुभाषचंद्र बोस जन्म घेतात, एखादे लोकमान्य टिळक जन्म घेतात, एखादी राजमाता जिजाऊ जन्म घेते। परंतु आपलं कर्तव्य आहे, आज आपल्याकडे नेव्ही आहे, आर्मी आहे, एअरफोर्स आहे। भारत हा जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे। त्यामुळे आपल्याकडे मला वाटतं जगामध्ये सर्वात जास्त युवक वर्ग आहे। तर युवक वर्गांनी अनेक चांगले टॅलेंट, चांगले प्रशिक्षण घेऊन आपल्या देशाचे हात कसे बळकट करता येतील हे याच्यातून केलं पाहिजे, असं माझा युवकांना संदेश राहील। त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये म्हटलात की सिंदूर ऑपरेशनबद्दल तुम्ही मोदींचं कौतुक केलं, तसंच राज्य सरकारचंही कौतुक केलं। सध्या मराठा आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जरांगे पाटलाचं आंदोलन विचार आहे, त्याबद्दल काय गणेशचरणी काय प्रयत्न करणार? वास्तविक पाहता खरंच चांगला मुद्दा घेतला आपण। जरांगे पाटील हे स्वतःच्या पोटाकरता किंवा स्वतःच्या कुटुंबाकरता आंदोलन करत नाही आहेत। 57 ते 58 मोर्चे अखंड महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून निघाले आणि इतके शांततेने निघाले की आपण पाहिले असेल, जर सकाळी एखादी ॲम्ब्युलन्स जर त्यामधून जात असेल, ॲम्ब्युलन्सचा आवाज आला का एका क्षणामध्ये सगळे आपले मराठी बांधव त्या ठिकाणी बाजूला व्हायचे आणि त्या ॲम्ब्युलन्सचा रस्ता यायचे। परंतु आता काय झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो शेतकरी होता त्याला आपण कुणबी म्हणतो, त्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस बियाणं घेऊन शेती विकसित केली। शेतीपासून सर्व आपल्या त्या काळात जनतेला म्हणजे 450 वर्षापूर्वी सर्व जनतेला शेतीच्या रूपामधून त्यांनी अन्नधान्य पुरवलं। परंतु ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व तरुणांना हाक दिली की आपल्याला आपली भूमी स्वतंत्र करायची, मुघलशाही असन, निजामशाही असन, कुतुबशाही असन, इंग्रज, फ्रेंच, डच हे सर्व होते की त्यांच्या विरोधात लढायचे, त्यावेळेस सर्व हेच कुणबी म्हणजे जे आपण ज्यांना आता मराठा म्हणतो ते सर्व एकवटले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या अटकेपार झेंडे लावले। अटक हे आज रोजी पाकिस्तानमधलं असलेलं एक शहर आहे, त्या ठिकाणापर्यंत आपले भगवे झेंडे गेले। 70 ते 80% देशावरती आपल्या मुलखाने राज्य केलं। परंतु आज अशी अवस्था आहे की एका समाजाला आरक्षण दिलं जाते, त्यांना आरक्षण दिलं आहे याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही, त्यांना दिलंच पाहिजे। परंतु जर एक समाज जर आज म्हणतोय, आपण जर एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशनला गेलो त्या ठिकाणी ओपन गटामध्ये 70 ते 80 हजार एखाद्या कॉलेजची फी आहे आणि तीच जर ओबीसीला 35,000 ते 38,000 आहे
आणि तीच जर STला 5,000 आहे तर हा जो तफावत आहे हा तफावत कुठेतरी शासनाने भरून काढला पाहिजे। एकतर आरक्षण सर्वांचंच रद्द करून समान नागरी कायद्याच्या हिशोबाने सर्वांना जशी गुणवत्ता आहे तशा प्रकारे त्यांना नोकऱ्या किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे। परंतु जर नसेल होत ती गोष्ट तर मराठा समाजाला पण त्यांनी कुठेतरी आरक्षण जे आत्ता आहे त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करून त्यांनी नक्की दिलं पाहिजे किंवा कुणबी समाजाला OBCमध्ये दाखल करावं अशी माझी या ठिकाणावरून इच्छा आहे। आणि मनोज जरांगे साहेबांनी खरोखर आज आपण जर सकाळी नाश्ता नाही केला तर दुपारी घराच्या बाहेर पडलो तर आपल्या पोटामध्ये कावकाव सुरू होती, संध्याकाळी तर आपलं कसं तरी होतं की कधी आपण जेवण करतोय। 15-15, 16-16, 18-18 दिवस त्यांनी उपोषणं करून दाखवले आहेत। तर आपल्या महाराष्ट्र शासनाने अधिक विलंब न लावता आरक्षणाबाबतीत लवकरात लवकर चांगला तोडगा काढावा हे मी गणेशाच्या आरतीच्या वेळेस आणि या स्टेजवरून माझी इच्छा व्यक्त करतो। भक्तिशक्तीचा बालाजी राजा या गणेशोत्सवामध्ये आरतीचा मान आपल्याला भेटलेला आहे, त्याबद्दल समाजाला काय तुम्ही संदेश द्याल युवा? भक्तिशक्तीचा बालाजी राजा 11 वर्ष आहे आणि ते मंडळाचे अध्यक्ष जयवंत जाधव माझे चांगले परिचयाचे आहेत, जवळचे आहेत आणि त्यांच्या विनंतीवरून आज इथे या ठिकाणी आपण आरती केलेली आहे। गणपतीच्या चरणी मी हीच प्रार्थना केलेली आहे की हा जो गणेशोत्सव आहे हा असाच पुढे चांगल्या पद्धतीने होत राहावा, चांगलं कार्य त्यांच्या हातून मंडळाच्या हातून घडावं, चांगले चांगले उपक्रम राहावेत, समाजाला उपयोगी पडतील असे उपक्रम त्यांनी राबवावेत असं मी सांगतो। आज आपल्या भारतामध्ये तरुण पिढीचं प्राबल्य खूप मोठं आहे आणि आज जर आपण पाहिलं अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, जपान असेल, तुम्ही कोणताही मोठा देश घ्या त्या ठिकाणी भारतीय वंशाचे मोठ्या प्रमाणावर लोक कार्यरत आहेत, तरुण पिढी कार्यरत आहे। या ठिकाणचे ITNs, MMIमधून झालेले इंजिनियर्स आणि उच्च पदभूषित असे सर्वजण बाहेर चांगल्या संधीच्या दृष्टिकोनातून गेलेले आहेत आणि मला वाटते भारताचं नाव त्या ठिकाणी सुद्धा ते उज्ज्वल करतायत। आज अमेरिकेमध्ये 40 लाखापेक्षा जास्त भारतीय कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणचे जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये त्याने आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे। एवढंच नव्हे तर आज भारतीय वंशाचे 3-4 देशामध्ये सुद्धा उच्च पदावर म्हणजे पंतप्रधान, प्रेसिडेंट अशा पदावर सुद्धा लोक आहेत। म्हणजेच भारतीयांनी आपला डंका सर्व ठिकाणी गाजवलेला आहे। आज तरुण पिढी भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आणि आपण पाहिलं असेल की आत्ताच नुकतंच SCOची मीटिंग चीनमध्ये झाली, त्याच्यामध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन, चायनाचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान श्री मोदी हे उपस्थित होते, 3 प्रमुख नेते। आणि या 3 प्रमुख नेत्यांनी संपूर्ण जगाला एकत्र भेटून जो संदेश द्यायचा होता तो दिलेला आहे आणि यापुढे आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ही तरुण पिढी यांना एकत्रित असं आपल्या भारतामध्ये खूप काही करण्यासारखं आहे। मला वाटतं त्यांनी मग त्याच्यामध्ये अनेक योजना या सरकारने आखलेल्या आहेत, त्याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं आणि तरुण पिढीनं आपल्या देशाची टेक्नॉलॉजीमधील प्रगती चीन आणि सारखी कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे। बघितलं तर गणेशोत्सव म्हणलं तर डॉल्बीचा मोठा आवाज, लेझर लाईट यासारख्या काही गोष्टीवर सरकारने बंदी घातली, त्यावर तुम्ही काय समजू द्या? नाही, शासनाने जी बंदी घातलेली आहे ती अगदी योग्य आहे। आपल्याला माहिती आहे की ध्वनीचं प्रदूषण याचा त्रास वयोवृद्ध लोक, गर्भवती महिला, लहान बालकं किंबहुना संपूर्ण पिढीलाच त्याचा भोगावा लागतो। काही लोकांना ऐकू येण्याचे सुद्धा प्रकार घडलेले आहेत। लेझर लाईटमुळे डोळ्याला अंधपणासुद्धा आलेली अनेक उदाहरणं आहेत आणि त्या फील्डमधले जे एक्सपर्ट आहेत, मेडिकल एक्सपर्ट आहेत किंवा त्यांनीसुद्धा या धोक्याची जाणीव सर्वांना करून दिली। त्यामुळे मला वाटतं शासनानं जे उचललेलं पाऊल आहे ते योग्य आहे। काही ठिकाणी बंदीचं हत्यार हे उपसावंच लागतं। जर लोकांना त्याचं महत्त्व जर समजत नसेल तर कायद्याच्या दृष्टिकोनातून समजून देणंसुद्धा तेवढंच आवश्यक आहे। भक्तिशक्तीचा बालाजी राजा यांच्या चरणी तुम्ही जेव्हा नतमस्तक ठेवलं होता कुठली प्रार्थना केली असेल सर्वसाधारण? मी प्रार्थना आता केलेली आहे की आपला गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यामध्ये चालू आहे। काल गौरींचं आगमन झालेलं आहे, उद्या विसर्जन असेल आणि गणेशाची पूजा भक्तिभावानं संपूर्ण महाराष्ट्र करतो, किंबहुना सर्व समाज, सर्व लोक
जातपात धर्म विसरून एकत्र येतात. अनेक विविध कार्यक्रम होतात, समाजोपयोगी कार्यक्रम होतात, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम होतात, अनेक लोकांच्या कलागुणांना संधी मिळत असते. आणि ही जी तरुण पिढी आहे जयवंत जाधवांच्यासारखी, याच्यातूनच तळमळीचे कार्यकर्ते निर्माण होत असतात अशा प्रकारच्या उत्सवामधून. त्यातच आता मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी आंदोलन चालू आहे महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं ही थोडीशी वेळ चुकीची आहे असं वाटतं. या उत्सवामध्ये टाळता आलं असतं, नंतरही घेता आलं असतं, पण तो विषयसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण शासनानं त्याच्यामध्ये लक्ष घातलं आहे. वेळोवेळी शासन त्याच्यामध्ये अनेक प्रकारे मराठा समाजाला कशा प्रकारे न्याय देता येईल याची भूमिका शासनाची आहे, हे केलेलं आहे. परंतु ते थोडंसं जर अधिक वेगवान होत राहिलं तर हा जो समाज आहे, जो विशेषतः मी म्हणणार नाही की मराठा समाज हा मागासलेला आहे, परंतु शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आपण जर त्यांचं उत्पन्न पाहिलं तर ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मराठा समाजाच्या जवळपास 80% लोक, 20% कदाचित सधन असतील, त्यांना या आरक्षणाची गरज भासणार नाही, सुस्थिती आहे त्यांची. परंतु 70 ते 80% लोकांना याचा लाभ हा झाला पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि हे आंदोलन लवकर संपावं, गणेशोत्सव संपण्याच्या पूर्वी लवकरात लवकर, की जेणेकरून महाराष्ट्राला पुन्हा या उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होता येईल. धन्यवाद.